नमस्कार मित्रांनो, पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आषाढी एकादशी जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी आपल्या सर्वांची आपल्या भगवंतांना भेटण्याची आस वाढत चालली आहे. माझ्या वाचनामध्ये ह.भ.प. ल. रा. पांगारकर यांनी लिहिलेलं संत तुकाराम चरित्र आलं. हे चरित्र वरदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या परोपकार वृत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग ऐकूयात. तुकोबांचे परोपकार व्रत. शरीर कष्ट ऊन ठाकेल तो परोपकार करण्यात तुकोबांची तत्परता असे. कुणी शेत राखायला सांगितले की शेत राखावे, ओझे घेऊन जा म्हटले की केवढेही मोठे ओझे असले तरी ते घेऊन जावे, घोड्याची चाकरी कर म्हटलं की घोड्याची चाकरी करावी, जो जे काम सांगेल ते त्याचे काम करावे. असा फुकटचा चाकर मिळाला तर कोणाला नको असतो. तुकोबा सर्वांना हवे हवेसे झाले. तुकोबा मात्र ह्या सर्व नारायणाच्या मूर्ती आहेत व त्याची सेवा ती नारायणाची सेवा ह्या बुद्धीने ती करत. मनुष्याच्या नामरूपाची ओळख बुजत जाऊन काम करायला सांगणारा ध्वनी आतल्या नारायणाचा आहे एवढेच त्यांना कळू लागले. आता तुकोबांच्या परोपकाराचे प्रकार पाहू. महिपत बाबांनी यातली काही वर्णने केली आहेत. एखादा पांथस्थ वाटेत अकस्मात भेटला की तुकोबांनी त्याचे ओझे आपल्या डोक्यावर घ्यावे व त्याला काही काळ विसावा द्यावा. कोणी पावसात भिजला तर त्याला कोरडे वस्त्र देऊन निवाऱ्याची जागा द्यावी. यात्रेकरूंचे पाय सुजले असले तर कढत पाण्याने ते स्वतः शेकावेत. गाय बैल निर्बल निरोपयोगी झाल्यामुळे निर्दय धनाने घरातून हकलून लावले तर त्यांना चारा पाणी द्यावे. मुंग्यांच्या वारुळावर जाऊन साखर घालावी. हिंसा मनानेही करू नये. चालताना पायातळी जीव रगडतील म्हणून कारुण्या माझी पाऊले लपवून चालावे. कीर्तनात फार उकाडा झाला तर स्वतः श्रोत्यास वारा घालावा. नदीचे पाणी आणताना कोणी थकले भागले तर त्याची घागर स्वतः घरी पोचवावी. एखादा पांथस्थ आजारी पडला तर त्याला देवळात नेऊन त्याच्या पथ्य पाण्याची व्यवस्था लावावी. मनुष्य व पशुपक्षी यात भेदभाव न पाहता जीव तेथून सारखा मांडून लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व देह नारायणाचेच भावावे व काया वाचा मनाने व जवळ असेल तर धनानेही सर्वांच्या उपयोगी पडावे असा तुकोबांचा क्रम सुरू झाला. भागवतातील जड भरताप्रमाणे कसलेही काबाड कष्ट करण्यास त्यांनी मागे घेऊ नये. अशा वर्तनाने तुकोबा सर्वांस अत्यंत प्रिय झाले. तुकोबा कोणास नको असे राहिले नाहीत. तुकोबांचे हे अजातशत्रुत्व पाहून मंबाजी बुवासारख्यास वाईट वाटून त्याने त्यांचा अनन्वित छळ केला तरी त्याचेही अंग रगडण्यास त्यांनी कसूर केली नाही. परोपकाराच्या उज्ज्वल भावनेत स्वतःच्या बायकोचे लुगडेही अनाथास देऊन टाकले. एकदा एका म्हाताऱ्या बाईने सांगितल्यावरून तिचे तेल आणून तुकोबाने तिच्या घरी पोचते केले. ते नेहमीपेक्षा जास्त दिवस केले. ही गोष्ट गावात सर्वत्र पसरताच भराभर लोकांनी आपापले तेलाचे नळे आणून तुकोबांच्या गळ्यात बांधले. तुकोबांनी सर्वांचे नळे वाण्याच्या दुकानी जाऊन तेलाने भरून ज्याचे त्यास आणून दिले. तुकोबांच्या पाठीवर एका बैलाचे हे जड ओझे पाहून सती जिजाईला मात्र राग आला. एकदा एका शेतकऱ्याने तुकोबास आपल्या शेतावर रस प्यायला नेले. त्याचे आमंत्रण जिजाईने घरातून ऐकले होते म्हणून त्यांनी जातानी तुकोबास बजावले की तो शेतकरी येताने उसाची मोळी देईल, ती माझ्या पोरांसाठी घरी आणा. ठरल्याप्रमाणे तुकोबा शेतावर गेले. त्या शेतकऱ्याने मोठ्या भक्तिभावाने तुकोबास रस पाजला व उसांची भली मोठी मोळी त्यांच्या डोक्यावर देऊन त्यांना घरी पाठवले. तुकोबा ऊस घेऊन गावात शिरले मात्र तो गावातली सर्व मुले त्यांच्या भोवती जमा झाली व ऊस मागू लागली. तेव्हा तुकोबांनी ती मोळी डोक्यावरून खाली टाकली व त्याची कांडी करून ती एक मुलास एक याप्रमाणे वाटून टाकली. राहता राहिली 3 कांडी. ती घेऊन ते घरी आले. त्यांच्या हातात 3च कांडी पाहताच जिजाईने ताडले की यांनी बहुधा ऊस गावच्या पोरास वाटून टाकला असावा. तुकोबांनी खरी गोष्ट तिला सांगितली व म्हणाले, हे पहा,
मुले आपलीच आहेत. तुला 3 मुले आहेत, त्यांच्यासाठी 3च कांडी पांडुरंगाने शिल्लक ठेवली. बाकीची ज्याची त्याला त्याने दिली. तुकोबा असे उदारचरित होते. आप परभाव त्यांचा नाहीसा होत होता. किंबहुना माझे तुझे हा जीवभाव जाऊन त्यांच्या ठिकाणी सर्वच श्रीहरी हा भाव उदित व्हावा म्हणून त्यांनी नश्वर शरीर कष्टवून ठाकला तो काही उपकार करण्याचा साधन मार्ग अंगीकारला. तुकोबांचे सर्वच आयुष्य परोपकारात गेले. त्यांनी कीर्तने व अभंग प्रथम श्रीहरिप्राप्तीसाठी व नंतर लोक परोपकारासाठी केली. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ह्या सिद्धांताप्रमाणे ते वागत असल्यामुळे परोपकार हा त्यांचा स्वभावच बनून गेला. भूतांची दया हे त्यांचे भांडवल झाले. रंजले गांजलेल्यांना ते आपले म्हणू लागले. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. याप्रमाणे भगवत प्रसाद झाल्यानंतरचे त्यांचे आयुष्यही परोपकारात गेले. तुकोबांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण विठ्ठल भजनात आणि परोपकारात गेला. त्यांचे अभंग त्यांच्या प्रयाणानंतरही जड जीवांच्या उद्धाराचे कार्य करीत आहेत. तुकोबांची अभंगवाणी हे त्यांच्या परोपकार बुद्धीचे चिरंतन स्मारक होय. विठ्ठल 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 विठ्ठल.